संपूर्ण देशाचं लक्ष व्याघ्र संरक्षणाकडे आहे. पण पक्ष्यांचं काय? इतका उंच पक्षी तो सहज उडू शकत नाही. त्याला विमानासारखं टेक ऑफ घ्यावं लागतं, धावावं लागतं आणि नंतर टेक ऑफ घेतो. तर ह्या माळढोक पक्ष्यांची संख्या भारतामधली 100 पेक्षा कमी राहिलेली आहे. वाघांची संख्या आपल्याला माहिती आहे की कमी झालेली आहे. 3-3.5 हजार वाघ आहेत आणि संपूर्ण देशाचं लक्ष व्याघ्र संरक्षणाकडे आहे. पण पक्ष्यांचं काय? पक्ष्यांमध्ये आता एक माळढोक पक्षी घ्या, इतका उंच पक्षी तो सहज उडू शकत नाही. त्याला विमानासारखं टेक ऑफ घ्यावं लागतं, धावावं लागतं आणि नंतर टेक ऑफ घेतो. तर ह्या माळढोक पक्ष्यांची संख्या भारतामधली 100 पेक्षा कमी राहिलेली आहे. म्हणजे जर का हे 100 पक्षी संपले तर माळढोक पक्षाला आपल्याला हारच चढवावं लागणार आहे. आता हे कुठे राहिले? तर पूर्वी माळढोक पक्षी महाराष्ट्रामध्ये होता, मध्य प्रदेशमध्ये होता, तामिळनाडूमध्ये होता, कर्नाटकामध्ये होता, गुजरातमध्ये होता. आता फक्त तो राजस्थानमध्ये राहिलेला आहे. आणि माळढोक होता ना पंढरपूर आणि सोलापूरमध्ये माळढोक अभयारण्यच आहे, अजूनही अभयारण्य आहे. पण पक्ष्यांची संख्या कमी, पक्षीच नाही. म्हणजे फक्त 1-2 पक्षी त्या ठिकाणी रिपोर्ट झालेले आहे या वर्षी. तर तिथे नाही आहे. कारण आपला मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर संख्या होती, तिथे पण नष्ट झालेले आहेत. आता त्याचं कारण 2 पद्धत आहे. एक तर त्याचा अधिवास जो आहे, ग्रासलँड्स पाहिजे त्याला, आणि ग्रासलँड्सची संख्या कमी झालेली आहे. म्हणजे एका माणसाकडे जर 100 एकर शेती असेल तर तो साधारणतः 20 एकर शेती करायचा, 80 एकर शेती पडीत राहू द्यायचा. त्याच्यामुळे ग्रासलँड मेंटेन होते. आता कसं झालं, भावाभावांच्या वाटण्या झाल्या, त्याच्यामध्ये मार्जिनल लँड होल्डिंग झालं आणि प्रत्येक एक इंच तुमचा कल्टिव्हेशन मध्ये आला. त्याच्यामुळे ग्रासलँड संपले आपले प्रायव्हेट खाजगी जमिनींवरचे. दुसऱ्या बाजूनी आम्ही कॅनॉल्स आणले. कॅनॉल आल्याबरोबर ड्राय एरियाज आमचे सगळे बदलले, ग्रीन झाले आणि त्या ठिकाणी द्राक्षाच्या बागा आल्या आणि बागा आल्या की त्याला तर ग्रासलँड पाहिजे, ओपन पाहिजे. तर ते ओपन जे क्रॉपलँड्स आहेत त्या बदलल्या. हा एक आमूलाग्र बदल या काही राज्यांमध्ये झाला. दुसऱ्या बाजूनी जसं राजस्थानचं उदाहरण आपण घेतलं तर क्लायमेट चेंजच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स कमी झालेत आणि विंड मिल्स आणि सोलारचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर येऊ घातलेले आहेत आणि येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, परंतु ती चांगली गोष्ट या पक्षासाठी घातक ठरली आणि मोठ्या प्रमाणावर सोलारचे प्रकल्प केवळ राजस्थानमध्ये येत आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी सेपरेट ट्रान्समिशन लाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी JSW ची लाईन आहे, राजस्थान बिजली बोर्डची लाईन आहे, टाटा पॉवरची लाईन आहे, अदानीची लाईन आहे, ट्रान्समिशन लाईन. आणि तुम्ही जर आकाशामध्ये बघितलं तर सगळ्या बाजूनी ट्रान्समिशन लाईन्सच्या तारा दिसतात. आणि अशा परिस्थितीमध्ये माळढोकाला तिथून उडणे सुद्धा कठीण झालेलं आहे. दरवर्षी साधारणतः 3 ते 4 माळढोक, म्हणजे आधीच ते 100च्या खाली आलेत आणि त्यातही 3-4 माळढोक जर दरवर्षी जात असतील तर येत्या काही वर्षांमध्ये माळढोक राजस्थानचे संपेल आणि देशातला माळढोक संपेल.